कांग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाल ने भाजपा और उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर जमकर हमला बोला। उन्होंने कहा कि भाजपा और शिंदे की सरकार ने सत्ता का केंद्रीकरण किया है और देवेंद्र फडणवीस को अपनी जॉकेट की जेब में सत्ता चाहिए। सपकाल ने आरोप लगाया कि भाजपा ने 2022 से स्थानीय निकाय चुनाव को जानबूझकर टाला, जिससे लोकतंत्र को नुकसान हुआ। उन्होंने इसे केंद्रीय राजनीति का हिस्सा बताया। सपकाल ने भाजपा के विज्ञानों पर भी सवाल उठाए, खासकर मोहित कंबोज द्वारा जारी विज्ञापन पर, जिसमें शिवाजी महाराज की छवि का अनादर किया गया था। उन्होंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के वादों की याद दिलाते हुए कहा कि बेरोजगारी, किसानों की कर्ज माफी और अन्य मुद्दों पर सरकार को जवाब देना चाहिए। सपकाल की इन टिप्पणियों से राज्य की राजनीति में हलचल मच गई है। भोगा कर्माची फळं हा धडा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हळूहळू भेटणार आहे। कारण सत्तेवर येण्यासाठी त्यांनी जे मुख्यतः प्रामुख्याने जे दोन कांड केले, एक तांत्रिक स्वरूपाचं सत्तेचा गैरवापर करत असताना केंद्रातल्या सत्तेचा उपयोग आणि गैरउपयोग घेत असताना त्यांनी मतचोरीच्या माध्यमातून मतदारावर एक डल्ला मारलेला आहे। तर दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये जातीवाद निर्माण करण्याचं काम, जातीजातींना लढवण्याचं काम, माणसांना लढवण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। केवळ भारत पाकिस्तान हिंदू मुस्लिमच नव्हे तर मराठा विरुद्ध ओबीसीच्या आतल्या ज्या जाती आहेत त्या एकमेकांच्या विरोधात लढवणं, कोणाला एसटी म्हणून मान्यता देऊ, कोणाला एससी म्हणून मान्यता देऊ, कोणाला ओबीसीत घेऊ, असं जे देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या बंगल्यावर उपमुख्यमंत्री असताना जे केलं होतं त्याचे परिणाम आता समोर ही यायला लागलेली आहेत। वास्तविक पाहता जातनिहाय जनगणनेचा सूत्र हे अत्यंत परिणामकारक आणि उपयोगी असताना ज्याचा राहुल गांधींनी मोठा आग्रह धरला, भारत सरकारने त्याला मान्यता दिली आणि काँग्रेस शासित जे सर्व प्रदेश आहे त्यामध्ये जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून जाती आरक्षणाचा तेढा सोडवण्याचा एक काम हे काँग्रेसच्या माध्यमातून हे होत आहे। ते काँग्रेसच्या माध्यमातून जरी होत असलं तरी मुळात जो आरक्षणाच्या अनुषंगानं जो एक गुंता आहे तो सोडवण्याकरता अत्यंत प्रभावी असा जातनिहाय जनगणनेचं एक आपल्याजवळ एक अस्त्र हे आता राहुल गांधींच्या माध्यमातून पुढे येत असताना संविधानातही त्या प्रकारची आता तरतुदी झालेल्या आहेत। आणि तेलंगणा राज्यामध्ये जातनिहाय जनगणना होऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सर्व जातींचा समावेश हा करण्यात आलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तेलंगणामध्ये 42% आरक्षण ठेवण्यात आलेले आहे। मात्र महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस जे आहेत ते 19% हे ओबीसींचं आरक्षण आणि भटक्या जाती विमुक्तांचं मिळून एकूण 27% आरक्षणातच जो गोंधळ निर्माण करतात आहेत हा अत्यंत दुर्दैवी आहे। इंग्रजांचं जे धोरण होतं फोडातोडा आणि राज्य करा, आता तेच धोरण हे देवेंद्र फडणवीसांनी कुठेतरी हे आत्मसात केल्याचं आपल्याला दिसून येतं आहे। आणि त्या अनुषंगानं जो सोशल फॅब्रिक आहे हा महाराष्ट्राचा डिस्टर्ब करण्याचं मोठं पाप हे देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून झालं आहे। त्यांनी ताबडतोबीनं त्यांच्या पापाची कबुली द्यावी, क्षमा मागावी आणि सर्व जातींना गुण्यागोविंदाने हातात हात घालून पुढे जाण्याच्या अनुषंगानं सद्भावनेचा प्रयत्न व्हावा असं आमचं आव्हान हे मुख्यमंत्र्यांना आहे। आणि सोबतच जातीचा आरक्षणाचा जो तिढा आहे तो सोडवण्याकरता महाराष्ट्रात तात्काळ जातनिहाय जनगणना करावी ही एकंदरीत आमची असणारी या संदर्भातली भूमिका आहे।